नमस्कार, मी परमदास जाधव. तर मित्रांनो, आजकाल आपण सगळीकडे एआयबद्दल ऐकतोय किंवा बघतोय. उदाहरणार्थ ChatGPT, YouTube असे अनेक जे ॲप्स आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का? एआयचे हे वेगळे प्रकार असतात. आज आपण एआयचे प्रकार सोप्यात समजून घेऊ. तर एआय म्हणजे काय? ते आहे म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच काय तर मशीनला विचार करण्याची क्षमता देणे, माणसासारखा निर्णय घेणे, शिकवणे, काम करणे. तर याच्यामध्ये Google मॅप येतोय. त्याच्यावर आपण सांगले की तो बरोबर दाखवतो. YouTube चॅनल असे अनेक प्रकार आहेत. ते एआयचे 3 मुख्य प्रकार आहेत. त्याच्यामध्ये नॅरो एआय येतोय. तो वीक एआय म्हणजे नॅरो एआय. तर हा सर्वात सामान्य एआय आहे. हा फक्त एकच काम करू शकतो. ते म्हणजे फेस रेजिग्नेशन आणि Google सर्च आणि YouTube रिकमेंडेशन. तर हा एआय हुशार वाटतोय, पण फक्त ठराविक कामासाठी असतोय. दुसरा आहे त्याच्यातला जनरल एआय. हा स्ट्रॉंग एआय आहे. तर हा एआयपासून आपण पूर्णपणे तयार झालेला नाही. हा जो एआय आहे तो हा पूर्णपणे तयार झालेला नाही. पण माणसासारखा विचार करू शकतोय, कोणतेही काम शिकू शकतो आणि निर्णय घेऊ शकतो. उदाहरणार्थ अजून फक्त रिसर्च स्टेजमध्ये आहे तो. भविष्यात ह्युमन लाईक रोबोट म्हणजेच एआय, जो रोबोट एआय हा तयार होईल. आणि तिसरा म्हणजे सुपर एआय. तर हा सर्वात ॲडव्हान्स प्रकारचा आहे. म्हणजे तो स्ट्रॉंग आहे आणि तो नवीन टेक्नॉलॉजीचा आहे. तर हा माणसापेक्षा जास्त बुद्धिमान असेल आणि सर्व क्षेत्रात हुशार असेल. सर्वात स्वतः निर्णय घेऊ शकेल तो. पण अजून हा अस्तित्वात नाही. पण हा एआय येऊ शकतोय. फक्त भविष्याची कल्पना आहे. कारण भविष्यात एआय हा सगळे ही कामे करू शकतोय. तर एआय कसा काम करतोय? डाटा वापरून, मशीन लर्निंग वापरून, पॅटर्न ओळखून. जितका जास्त डेटा तितका एआय जास्त हुशार. तर मित्रांनो, एआय आपलं भविष्य आहे. आज नॅरो एआय वापरतोय, उद्या जनरल एआय येईल. अशाच माहितीसाठी आपला हा व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच तुम्हाला एआय संबंधित नवीन व्हिडिओ घेत राहीन आणि तुम्हाला मी एआयचे पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला तयार करून देईन आणि तुम्ही बघत राहा आणि आपले व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.